मनुष्याच्या जीवनामध्ये किती व्याधी आहे? हा हा म्हातारा झाल्यानंतर किती प्रकारच्या व्याधी आहे? एवढ्या प्रकारच्या व्याधी आहे. हा कुणाला बीपी आहे, कुणाला शुगर आहे. 2 रोग म्हातारपणात फुकटचे विकत घ्या लागते. कोणते? एकाचं नाव आहे बीपी आणि दुसऱ्याचं नाव आहे शुगर. हे फुकटचे विकत घेणं आहे ना, घेणं नाही देणं नाही, दिवसा कंदील लावून येणं आहे काय काय हे महत्व आहे का? नाही. पण महाराज गोळी खाल्ल्याशिवाय जेवता येत नाही. जेवता येते का? नाही ना. हा नाही तर बीपी वाढते, शुगर वाढते आहे का नाही बाबा? असं काम आहे. म्हणून जीवनामध्ये हे 2 रोग आहे. म्हणून जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. बरं ठीक आहे महाराज, एवढंही दुःख 4 प्रकारचं आहे. पण हे जर आम्हाला महाराज भोगावं लागत असेल आणि या ठिकाणी काला खायला मिळत असेल तर हे दुःख भोगून आम्ही या ठिकाणी काला खाण्याकरता येतो. हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. काला 3 प्रकारचा. किती प्रकारचा? 3 प्रकारचा. आता काला कोणता 3 प्रकारचा? पहिला काला जीवा शिवाचं मिलन, याचं नाव काला. आता जीव म्हणजे कोण, शिव म्हणजे कोण? बरं का, जीव म्हणजे तुम्ही आम्ही बसलेले कोण आहे इथं? जीव आहे. बोलत जा. कोण आहे? जीव आहे. भगवान परमात्मा कोण आहे? शिव आहे. मग इथं जीव आला पण शिव आला का? नाही. पण आला, शिव सुद्धा आला. कारण जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा आहे का नाही? ज्या ठिकाणी कीर्तन असते त्या ठिकाणी भगवान परमात्मा पंढरीनाथ हा उभा असतो. कारण महाराज देव कुठे आहे? वैकुंठात नाही. वैकुंठ सोडून संत सजनी वैकुंठ सोडून तो कुठे आहे? आता सध्या आपल्यामध्ये आहे पण तो दिसत नाही. हा बरं ठीक आहे. एक काला मिळाला. आता दुसरा काला सांगतो. दुसरा काला हरिनामाचा खिचडी काला. हरिनाम घेणं चालू आहे का नाही? ह्याही कालाच आहे बरं का. हा हरिनाम ऐकायला पाहिजे, हरिनाम घ्यायला पाहिजे. काही लोक लय हुशार आहे. किती हुशार महाराज? एवढे हुशार आहे 7 दिवस येत नाही. 7 दिवस येत नाही. पण काल्याच्या दिवशी आल्याशिवाय त्याला माहिती आहे पगाराचा दिवस आहे. हा कशाचा दिवस आहे? पगाराचा दिवस आहे. हा महाराज 7 दिवस नाही गेलं तरी चालते पण 7व्या काल्याच्या दिवशी गेलं पाहिजे. म्हणजे 7ही दिवसाचं पुण्य भेटल्याशिवाय राहत नाही. म्हणून हुशार मंडळी आहे आपण बरं का. आलेत ना? बरं झालं. म्हणून सर्वांना विनंती आहे. बरं एक काला भेटला हरिनामाचा आहे का नाही? म्हणजे हरिनाम घेणं. आता खिचडी काला. मग खिचडी काला म्हणजे हरिनाम झालं का लगेच काय बसणार आहे? इथं पंक्ती बसणार आहे. आणि पंक्ती बसल्यानंतर काय भेटणार आहे? जेवायला भेटणार आहे. म्हणजे खिचडी काला आपल्याला भेटला. अशा प्रकारे 3 प्रकारचे काले या ठिकाणी भेटते. त्याला म्हणतात त्रिवेणी संगम.